आदरणीय नितीनजी गडकरी सर। महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय मंत्री, माझे जुने सहकारी आदरणीय गुलाबराव पाटील, दुसरे मंत्री माननीय अनिलदादा पाटील, आपल्या सगळ्यांच्या समर्थनाने या निवडणुकीत निश्चितपणे विजयी होणार अशा आपल्या सगळ्यांच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई, विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण, माननीय श्री सुरेश भोळे, माननीय श्री किशोर अप्पा पाटील, माननीय श्रीमान चिमणरावजी पाटील, माजी खासदार एटी नाना पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, चंदूबाई पाटील, मंचावर उपस्थित आपल्या महायुतीचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, बऱ्याच दिवसांनी जळगावमध्ये येण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं। याबद्दल आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक कोणाचं भविष्य किंवा भवितव्य ठरवणारी निवडणूक नाही आहे। ही निवडणूक आपल्या देशाचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले। पंडितजींनी काँग्रेसच्या धोरणाचा पुरस्कार केला। त्यावेळी समाजवाद आणि लोकतंत्र या दोन गोष्टी समोर ठेवून त्यांनी देशाची आर्थिक नीती बनवली। त्याचवेळी आपल्या देशामध्ये कम्युनिस्ट चळवळ पण जोरात होती। उजवे आणि डावे कम्युनिस्ट जोरात होते। देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी संघर्षाचं राजकारण केलं आणि त्या सगळ्यांनी देशामध्ये असा विचार मांडला की या देशाचं जर भविष्य बदलवायचं असेल तर कम्युनिस्ट विचारधाराच देशाचं भविष्य बदलवू शकते। त्याच काळामध्ये तिसरी पार्टी म्हणजे समाजवादी पार्टी, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी स्थापन केलेल्या समाजवादी पार्टीचे दोन भाग झाले। एक प्रजा समाजवादी पार्टी होती आणि एक संयुक्त समाजवादी पार्टी होती। जॉर्ज फर्नांडिस, मधुलिमय, मधु दंडवते, नागा गोरे, एस.एन. जोशी यांच्यासारखे दिग्गज नेत्यांनी समाजवादी चळवळीचं नेतृत्व केलं। पण आज देशाला 75 वर्ष आणि या 75 वर्षाच्या सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय इतिहासामध्ये जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर कम्युनिस्ट पार्टी केवळ देशातच नाही तर जगात ठिकठिकाणी संपली। ज्यावेळी चीनमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असताना भारतीय जनता पार्टीचं डेलिगेशन चीनच्या राष्ट्रपतींनी आणि पार्टीच्या अध्यक्षांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं। आम्ही ज्यावेळी चीनमध्ये पोहोचलो त्यावेळी शांघायमध्ये गेल्यानंतर लक्षात असं आलं की मोठ्या प्रमाणावर पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट मंगोलियन वंशाचे जे चायनीज होते, जसं आपल्याकडे NRI आहे नॉन रेसिडेन्शियल इंडियन, तसे नॉन रेसिडेन्शियल चायनीज जे मंगोलियन वंशाचे होते ते जगात खूप श्रीमंत आहेत। त्यांनी भरपूर पैसा चायनामध्ये आणला आणि त्यांनी आर्थिक धोरण, लिबरल धोरण स्वीकारलं। या परिणाम असा झाला की केवळ लाल झेंडा कायम राहिला, पण मार्क्स आणि लेनिनने दिलेली कम्युनिस्ट विचारधारा पत्र सगळी तिथून सुटली। रशियात पण असंच परिवर्तन झालं आणि ज्यावेळी मी चीनच्या अध्यक्षांना भेटलो त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की जुनी जी कम्युनिस्ट विचारधारा होती ज्याच्या भरोशावर जगामध्ये ठिकठिकाणी आपण माओवादी, मार्क्सवादी
लेनिनवादी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कम्युनिस्ट पार्ट्या तयार झाल्या। त्या विचारामध्ये तुम्ही सगळा विचार सोडून दिला, आता फक्त लाल झेंडा बाकी आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी तुम्हाला जर संधी मिळाली तर हंगेरी नावाचा देश आहे, त्या देशामध्ये एक बुडापेस्ट नावाचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये एका बगीच्यामध्ये कोपऱ्यामध्ये 10-15 दगडाच्या प्रतिमा एका कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत। त्या सगळ्या प्रतिमा मार्क्स, लेनिन, कम्युनिस्ट चळवळीतल्या ज्या ज्या लोकांचे नेते होते त्या सगळ्यांच्या त्या प्रतिमा आहेत। स्वाभाविकपणे चायनामध्ये जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की देशाच्या हिताकरता जे असेल ते आम्ही स्वीकारलं आणि एक प्रकारे त्यांनी हे मान्य केलं की आम्ही कम्युनिस्ट विचारधारा सोडली आणि जी अमेरिकन साम्राज्यवादी लिबरल इकॉनॉमी होती त्याच्या आधारावर त्यांनी आपलं इकॉनॉमिक मॉडेल उभं केलं। समाजवादी पार्टीची अवस्था अशी झाली की समाजवादी पार्टी इतक्या भागामध्ये तुटली कि एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा आणि समाजवादी पार्टी पण संपुष्टात आली, संपली। काँग्रेसची परिस्थिती अशी झाली की या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये 60 वर्ष काँग्रेस पार्टीला राज्य करण्याची संधी मिळाली। पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री होते, बैलजोडी होती, लोकांनी बैलजोडीला मतं दिली। मग इंदिरा गांधी आल्या, गाय वासरू चिन्ह होतं, लोकांनी त्यांना मतं दिली। मग पंजा आला, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकांनी काँग्रेसला मतं दिली। सोनिया गांधी आल्या, आता राहुल गांधी आले, सगळ्यांनी गरिबी हटावचा नारा दिला। इंदिराजींनी 5 कलमी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली, पण आज अशी परिस्थिती आहे की 75 वर्षाच्या या स्वाधीनतेच्या इतिहासामध्ये काँग्रेसला 60 वर्ष मिळून काँग्रेस जे काम करू शकली नाही ते काम 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं, जे तुमच्या समोर आहे। अमेरिकेची जी साम्राज्यवादी नीती होती, लिबरल आर्थिक नीती, ती स्वतंत्र पार्टीच्या रूपाने त्याचाही प्रयत्न झाला, पण आपल्या देशामध्ये तेही फेल गेले। भारतीय जनता पार्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, या समाजातल्या शेवटच्या पायरीवर उभे आहेत, जे दरिद्र नारायण आहेत, ज्यांना राहायला घर नाही, अंगावर वस्त्र नाही, खायला अन्न नाही, त्या दरिद्र नारायणाला रोटी, कपडा आणि मकान कसा देता येईल आणि त्यांचं जीवन सुसह्य कसं करता येईल या आधारावरचं सामाजिक आर्थिक चिंतन हे अंत्योदयाच्या रूपाने मांडलं आणि तेच उद्दिष्ट घेऊन आम्ही समोर जातो आहे। आज आपल्या देशाच्या GDP उत्पादनामध्ये केवळ 12% कृषी आणि अलाइड इंडस्ट्रीमधून कॉन्ट्रीब्युशन मिळतं, 22 ते 24% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून मिळतं आणि जवळपास 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरमधून मिळतं। ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी 90% भारताची जनता गावामध्ये, खेड्यामध्ये राहत होती। काँग्रेसच्या काळामध्ये या 60 वर्षामध्ये 30% जनता मायग्रेट झाली, लोकांनी गावं सोडली आणि मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, नागपूर, पुण्यासारख्या शहरामध्ये गावातली लोक झोपडपट्टीमध्ये राहायला गेली। पण त्यांनी सांगितलं की आम्हाला रोजगार पाहिजे, गावातलं जीवन आता काही अर्थ नाही। त्यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन व्हायचं, त्यावेळी शेतकरी एक नारा द्यायचे की शहरी माणसाची, ऑफिसरची मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको म्हणते। शेतीला महत्त्व दिलं नाही, सिंचनाला महत्त्व दिलं नाही, शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना महत्त्व दिलं नाही। आणि जर देशामध्ये उद्योग, व्यवसाय आणि व्यापार वाढवायचा असेल तर वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन या 4 गोष्टी ज्या जिल्ह्यात असतात, ज्या राज्यात असतात, ज्या देशात असतात, तिथे उद्योग आणि व्यापार वाढतो आणि जिथे उद्योग आणि व्यापार वाढतो तिथे रोजगार निर्माण होतो आणि जिथे रोजगार निर्माण होतो तिथे गरिबी दूर होते।
आणि मग आज आम्हाला अशा अर्थव्यवस्थेची गरज आहे की आमच्या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आमच्या देशातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आमची निर्यात वाढली पाहिजे, आयात कमी झाली पाहिजे. आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवलं की आम्हाला आत्मनिर्भर भारत बनायचा आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. जगातली तिसरी महाआर्थिक व्यवस्था बनवायची आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या देशाला विश्वगुरू बनवायचं आहे. या उद्देशानेच आम्ही आमची नीती आणि धोरणं आखली. त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली. आज मला आनंद आहे की आपला शेतकरी केवळ अन्नदाता होता, त्याला खऱ्या अर्थाने ऊर्जादाता आणि इंधनदाता आमच्या सरकारने बनवलं. केवळ ऊर्जा आणि इंधनदाता नाही बनवलं. मी आता मलकापूरमध्ये होतो, तिथे मला आपल्या घरून चहा घेऊन येणारा वसंत खंडेलवालांचा एक नातेवाईक भेटला. त्याने चहा पिल्यावर मी त्याला विचारलं, तुम्ही काय करता? ते म्हणाले, मी मक्याचं ट्रेडिंग करतो. मी काल भुवनेश्वरमध्ये होतो आणि परवा मी बिहारमध्ये होतो. तिन्ही ठिकाणचा एकच अनुभव होता. मी त्याला विचारलं, मक्याला भाव किती आहे? त्यांनी सांगितलं 2200 रुपये क्विंटल आहे. साहेब म्हणे, तुम्ही इथेनॉल सुरू केला म्हणून 2200 रुपये भाव आहे, नाही तर 1200 आणि 1300 रुपयामध्ये मका विकणं कठीण होतं. मी बेगुसरायमध्ये पटनामध्ये होतो, बिहारमध्ये गिरिराज सिंग यांच्या प्रचार सभेला. तिथे मी विचारलं, इथे काय होतं? म्हणे मका होतो. एक स्थिती अशी होती आजही देशामध्ये आहे की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन सरप्लस आहे आणि त्यामुळे आपली जी कमर्शियल प्राइस आहे ती कमी आहे आणि MSP जास्त आहे. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहेत. तांदूळ स्वस्त आहे, सरप्लस आहे. गहू सरप्लस आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये रेल्वे स्टेशनवर ताडपत्र्या टाकून गहू तांदूळ ठेवतात, ठेवायला जागा नाही आहे. आणि त्यावेळी आमच्या सरकारने हे धोरण स्वीकारलं की या देशातला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे. आज तांदूळापासून, मक्यापासून, शुगरकेन ज्यूस पासून, मोलायसेस पासून, बांबू पासून, राईस स्ट्रॉ पासून इथेनॉल तयार होऊन आलेला आहे. आणि इथेनॉल पुरता मर्यादित नाही आहे. मी नेहमी याचा प्रचार करतो. माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला एक गाडी आहे, टोयोटोची इनोवा. त्या गाडी 100% इथेनॉलवर चालते आणि त्या गाडीमध्ये 60% वीज तयार करते. ज्याला विश्वास असेल ते नागपूरला या नाही तर दिल्लीला या. आणि ती गाडी जेवढा ॲव्हरेज देते पेट्रोलच्या तुलनेत जर तुलना केली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे म्हणून अधिकाराने सांगतोय, TVS, होंडा, हिरो, बजाज यांनी आता मोटरसायकल स्कूटर तयार केलेल्या इथेनॉलवरच्या, मीच लॉन्च केल्या. आता एवढंच नाही तर सुझुकी, मारुती, टोयोटो यांच्या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्यांच्या गाड्या सगळ्या 100% इथेनॉलवर येणार आहे. इंडियन ऑइलने 300 इथेनॉलचे पंप सुरू केलेले आहेत. आपला देश 16 लाख कोटी रुपयाची आयात करतो फॉसिल फ्युएलची, पेट्रोल आणि डिझेलची. ते आता 8 ते 10 लाखांनी कमी होणार आहे आणि या देशातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे. हे धोरण बदललं. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते, मला आठवतं की 2 गोष्टी अटल बिहारी वाजपेयींनी केल्या. राम नाईकांच्या नेतृत्वाखाली ते पेट्रोलियम मंत्री होते, एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं, त्यात मलाही त्यांनी पाठवलं होतं. आम्ही ब्राझीलमध्ये गेलो, तिथे इथेनॉलचे पंप पाहिले. 26% इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकतात आणि गाड्या चालताना पाहिल्या. आता ज्या गाड्या हिंदुस्थानमध्ये मर्सिडीज, BMW, टोयोटो, सुझुकी याच गाड्या तिकडे इथेनॉलवर चालतात. मग आपल्या देशात का नाही? हे आम्ही डोळ्यांनी पाहिल्यावर वाजपेयींना रिपोर्ट दिला. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा निर्णय घेतला की 10% पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकायचं. त्यानंतर आज आपण 20% गेलोय आणि आता 100%वर जाणार आहे. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, केवळ इथेनॉल आम्ही तयार नाही केलं. आता स्पाइस जेटचं एक विमान डेहराडूनवरून दिल्लीला आणलं
आणि आपल्या शेतकऱ्याने तयार केलेल्या इथेनॉलवर चेंज करून बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार केलं, विमान आणलं. एवढंच नाही तर 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला एअरफोर्सचे फायटर जेट, हेलिकॉप्टर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर चालले. आणि आता 6 महिन्यापूर्वी एअर एशियाचं विमान टाटाने 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर चाललं. आता तो दिवस दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर त्याला ऊर्जादाता बनवलं, इंधनदाता बनवलं. आणि आता तर पानिपतमध्ये मीच इनिशिएटिव्ह घेऊन इंडियन ऑइलने एक मोठा प्रोजेक्ट टाकलेला आहे की जी परली म्हणजे राईस स्ट्रॉ जाळतात त्याच्यापासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन डांबर बिटुमिन आणि 78,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल पर इयर तिथे बनायला सुरुवात झाली. 350 प्लॅन्ट देशात असे सुरू झाले, त्यातले 40 सुरू झाले, बाकीच्यांचं काम सुरू आहे की जे पराठ्या, तुराट्या, ज्वारीचे फंड, सोयाबीनचं कुटार, तणस याच्यापासून बायो CNG आणि LNG तयार करून आले. शेतकऱ्याचे ट्रॅक्टर त्याच्यावर चालवून आले. म्हणजे आपण संपूर्ण धोरणं अशी आखली की शेतकरी समृद्ध संपन्न कसा झाला पाहिजे. आणि आता त्याची सुरुवात झाली आहे. हे पेट्रोल डिझेलचे पंप फार काळ टिकणार नाही. या देशातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर विमानं चालतील. या देशातल्या शेतकऱ्या हा ग्रीन हायड्रोजन तयार करणार आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझ्याकडे हायड्रोजनची कार आहे, मर्सिडीज पेक्षाही चांगली आहे, काही धुवा नाही, पोल्युशन नाही, काही नाही. आणि ती कार पाण्यापासून आणि बायोमासपासून हायड्रोजन तयार करून त्याच्यावर चालते. त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात. कोळशापासून जो हायड्रोजन तयार होतो त्याला ब्लॅक हायड्रोजन म्हणतात. आणि पेट्रोलियम पासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन तयार होत म्हणतात. आणि माझं स्वप्न आहे की या देशातला शेतकरी हा हायड्रोजन तयार केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा देश एनर्जीला आयात करणारा नाही तर एनर्जीला निर्यात करणारा देश बनेल. हे आपल्या सरकारने धोरण आहे. आपल्याकडे आपण दरवर्षी 1 लाख करोड रुपये केमिकल फर्टिलायझर, सुफला, युरिया मिश्र खताकरता सबसिडी देतो. अमेरिकेतला एक तरुण सायंटिस्ट मला भेटला. त्यांनी सांगितलं मी नॅनो युरिया तयार केला, नॅनो मिश्रखत तयार केलेला आहे, नॅनो सुपर फॉस्फेट तयार केला आहे, नॅनो पोटॅश तयार केलेला आहे. मी सगळं बघितलं, रिपोर्ट चांगले होते. मी म्हटलं तू प्रधानमंत्र्यांना भेट. मोदींना त्याची भेट घडवून दिली, त्यांनी त्याला सपोर्ट केला. फर्टिलायझर मिनिस्ट्रीने धोरण स्वीकारलं आणि आपल्या देशात नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत तयार झालं. 250 ml ची बॉटल बरोबर 1 पोता. मी दुनियेची गोष्ट सांगत नाही, माझ्या घरची सांगतो. माझ्याकडे 10 एकर ऊस होता. आमच्या साखर कारखाना क्षेत्रात 4000 एकर आम्ही ड्रोननी स्प्रेइंग केलं. पहिल्यांदा 4 पोते युरिया एकरी टाकायचो आणि 4 पोते मिश्रखत टाकायचो. पण यावेळी हे जे खत टाकायचो त्यातलं 25% फक्त पिकाला जायचं आणि 75% वेस्ट व्हायचं, जमीन खराब करायची. पण त्याऐवजी फक्त 2 पोते नॅनो युरिया, 2 बॉटल नॅनो युरियाच्या आणि 2 बॉटल मिश्र खताच्या द्रोणमधून फवारा केला. 75% पिकाला गेलं आणि 25% फक्त वाया गेलं. आणि मला 88 टन पर एकर ऊसाचं उत्पादन झालं. माझी गोष्ट म्हणजे आपला उत्पादन खर्च 4000 रुपयांनी कमी झाला, उत्पादन वाढलं. आणि म्हणून 15,000 महिला बचत गटाला आपण आता द्रोण दिले, द्रोण दिली. आणि आता यानंतर प्रत्येक गावामध्ये गावातल्या शिकलेल्या तरुण मुलाला आपण द्रोण देणार आहे आणि 700 रुपयामध्ये तो एकरी फवारणी करणार आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे. ज्ञान आपल्या देशामध्ये, जगामध्ये सगळे आपले भारतीय लोक उत्तम काम करत आहेत. मी जपानच्या प्रधानमंत्र्याला भेटलो होतो. ते म्हणाले मला मिस्टर गडकरी प्लीज टेल मी की तुमच्या देशातले सॉफ्टवेअर इंजिनियर्स एवढे हुशार कसे आहेत? त्यांच्या डोक्यामध्ये काही मॅथमॅटिक्सचे जीन्स आहेत का? आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनियर उत्तम काम करत आहेत. अमेरिकेमध्ये 10 चांगल्या डॉक्टरपैकी 6 डॉक्टर भारतीय आहेत. ब्रिटनमध्ये
आपल्याकडचे 10 चांगल्या डॉक्टरपैकी 6 भारतीय आहेत. आपल्या डॉक्टरांना रेप्युटेशन आहे, आपल्या इंजिनियरला रेप्युटेशन आहे, आणि नॉलेज ही भविष्यातली ताकद आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणजे ज्ञान म्हणतो. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आपलं भविष्य आहे. आज आपण आपल्या कानाकोपऱ्यात स्टार्टअप तयार झाले, इंजिनिअरिंग रिसर्चला महत्त्व मिळालं. केवळ कृषी क्षेत्रात नाही, इंजिनिअरिंग क्षेत्रात आज आपण जगामध्ये निर्यातीत पुढे चाललो आहे. आपल्या कृषी निर्यातीमध्ये आपली 3 पट झाली आहे. अजून पुढे काम करायची गरज आहे. या देशामध्ये समृद्धता आली पाहिजे, संपन्नता आली पाहिजे, हा देश विकसनशील झाला पाहिजे. आज जगामध्ये एका मोठ्या चांगल्या कन्सेप्टची चर्चा आहे, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. युनोमध्ये आहे. याचा सोपा अर्थ आहे सुखांक. प्रत्येक गावाचा सुखांक कसा काढायचा? तर त्या गावात जायला रस्ता आहे की नाही, त्या गावात लोकांना शुद्ध स्वच्छ पाणी मिळतं की नाही, त्या गावामध्ये सिंचनाच्या सुविधा आहे की नाही, त्या गावामध्ये चांगली शाळा, चांगला दवाखाना आहे की नाही, त्या गावातला लोकांचं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे त्याच्या आधारावर ते गावाचा सुखांक काढतात. आणि मग गाव, गरीब मजदूर, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही जे धोरणं आखलेली आहेत त्यातून भारत विश्वामधली मोठी आर्थिक शक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या धोरणामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. मी रोडचे कामं करतो, मी रोडवर काही बोलणार नाही. तुम्ही सगळेच बघता कसे रोड बनले आहेत. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. 50 लाख कोटी. प्रत्येक जिल्ह्यात दिवसात आमच्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम झालं, पण सगळ्या ठिकाणी कामं झाली. पुढच्या वेळी हे आमदार खासदार बसले आहेत ना, आता हे माझ्याकडे येणारच नाही, कारण यांनी जेवढ्या मागण्या केल्या त्या 90% मी पूर्ण करून टाकल्या. मी गमतीने सांगितलं की माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे. किती लोक जेवायला या, पैशाची कमी नाही आहे. आज मी नेहमी म्हणतो की पैसा एवढा आहे, दबदब पडतो की 50 लाख कोटी नाही, उद्या 90 लाख कोटीची जरी कामं करावी लागली तरी माझ्याकडे पैशाची कमी नाही. एवढा पैसा माझ्याजवळ. या देशामध्ये पैशाची कमी नाही, तंत्रज्ञानाची कमी नाही, इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केलेली आहे, पण भडवेगिरी केली नाही. तुम्ही कोणाही कॉन्ट्रॅक्टरला विचारा, त्याला आपलं काम मिळण्याकरता कधी मला भेटायची गरज पडली नाही. काय कारण आहे? मला एका विदेशी चित्रपटाने इंटरव्ह्यू घेत असताना असं विचारलं की तुम्ही एवढे कामं कशा करता? त्याला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि आम्हाला शिकवलंय, हम 2-4 रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे मा. या मातृभूमी करता आम्हाला काम करायचंय. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज आमच्या हृदयस्थानात आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक. प्रत्येक आदर्शाचा एकच आदर्श असेल, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या घरामध्ये माझ्या आई वडिलांचा फोटो नाही आहे, पण माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या भिंतीवर, ऑफिसमधल्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारी शिवशाही, प्रभू रामचंद्राचा भव्य राम मंदिर बनलं, पण मंदिर बनवून होणार नाही. तर या देशामध्ये महात्मा गांधी म्हणाले, अनेक लोक म्हणाले की रामराज्य आलं पाहिजे, म्हणजे आदर्श राज्य आलं पाहिजे. रामराज्य आणि शिवशाही हे दोन्ही स्वप्न पूर्ण करायचं आहे, हेच आमचं ध्येय आहे. आणि या देशाला विश्वगुरु बनवायचा आहे, जगातली मोठी आर्थिक व्यवस्था बनवायचा आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आधारावर
जगामध्ये आर्थिक प्रगतीमध्ये मोठी प्रगती देशाला करायची आहे आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती परिवार पद्धतीच्या आधारावर योग विज्ञान आयुर्वेद इतिहास संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर पूर्ण विश्वाला मार्गदर्शन करण्याची ताकद माझ्या देशामध्ये आहे, याचा मला अभिमान आहे. ही निवडणूक केवळ मंत्री बनण्याकरता आमदार खासदार बनण्याकरता नाही आलो. केवळ मंत्री बनणं आमदार बनणं खासदार बनणं आमचं स्वप्न नाही आहे. राज बदलणं एवढं स्वप्न नाही आहे, समाज बदलणं हे हमारा सपना आहे. आज जातीयवादाचं राजकारण सुरू आहे, सांप्रदायिकतेचं सुरू आहे, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे. माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता ही समाजात प्रस्थापित झाली पाहिजे. कोणी व्यक्ती जात पंथ धर्म भाषा सेक्स यांनी मोठा नाही, तो आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने मोठा आहे. मी पण लोकसभेची निवडणूक लढतोय, लाखो मतांनी निवडून येणार आहे, पूर्णपणे 101% चिंता करू नका. पण माझ्यात ताकद आहे. मी बाळासाहेब ठाकरेंमध्ये पाहिलं. बाळासाहेब कधी जातीवादाचं राजकारण करत नव्हते आणि म्हणून मी सगळ्यांना सांगितलं नागपूरला कि मैं नागपुर का हूं, नागपुर मेरा परिवार है और मैं सबके लिए काम करूंगा और जो जात की बात करेगा उसको कसके पड़ेगी लात. ज्यांना आपल्या कार्य आणि कर्तृत्वावर निवडून येता येत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात. या समाजातली गरिबी भूकमरी बेरोजगारी दूर केली पाहिजे. या समाजामध्ये सामाजिक आर्थिक बदल झाला पाहिजे. स्मार्ट विलेज झाले पाहिजे. गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. हा देश जगातली महाशक्ती आणि विश्वगुरु झाला पाहिजे. याकरता आम्हाला काम करायचं आहे. जातीयवादामध्ये सांप्रदायिकतेमध्ये अटकायचं नाहीये. अपप्रचार केला जातो की आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलणार. मी लॉचा विद्यार्थी होतो, लॉ ग्रॅज्युएट आहे. मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो. 75 साली आणीबाणी आली आणि मी त्यावेळी आणीबाणीच्या विरोधातच कामाला लागलो. 11वीत माझं पर्सेंटेज कमी मिळालं, 52% मिळालं. आणि माझं दुर्भाग्य असं की मला सायन्स ग्रुपमध्ये फक्त 49.26% मिळाले. माझी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन करता मी डिस्क्वालिफाय झालो. आता मला 9 डिलीट्स मिळाल्यात. डॉक्टरेट्स पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली, बाबासाहेब आंबेडकर संभाजीनगर औरंगाबाद विद्यापीठाची मिळाली, महात्मा ज्योतिबा फुले राहुरीची मिळाली, रामानंद तीर्थ नांदेडची मिळाली, परभणी कृषी विद्यापीठाची मिळाली आणि भारतातल्या मोठ्या मोठ्या अजून 5 युनिव्हर्सिटीच्या डिलीट्स मिळाल्या. पण मी एवढा विद्वान नाही, त्यामुळे मी डॉक्टर नाव नाही लावत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी लॉ ग्रॅज्युएट होतो. घटना जी आता मला भेट दिली ती घटना मी वाचली आणि त्या घटनेचा अभ्यास पण करायची मला संधी मिळाली. केशवानंद भारती म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये केस आली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली 7 सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी आपल्या देशाच्या न्यायालयीन इतिहासामध्ये दिलेला निर्णय आहे, सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व कुठल्याही सरकारला, कुठल्याही पार्लमेंटला, कुठल्याही राष्ट्रपतीला, कुठल्याही प्रधानमंत्र्याला मूलभूत तत्व बदलता येऊ शकत नाही. हा खंडपीठाचा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसचा निर्णय आहे. मूलभूत तत्व कोणती आहेत? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट्स. हे बदलूच शकत नाही. पण घटनेचा जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये अनेक कलम आहेत, ती बदलल्या जाऊ शकतात. आणि मला सांगताना तुम्हाला दुःख होत आहे की जे आज आमच्यावर आरोप करत आहेत की आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहोत म्हणून, आम्ही तर बदलवणार नाहीच.
पण हे संविधान तोडायचं, मरवण्याचं काम 80 वेळा ही घटना तोडायचं पाप कोणी जर केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केला, याचं त्यांनी उत्तर द्यावं. आमच्या विरुद्ध खोटा प्रचार करतात, मुसलमानांना सांगतात देखो ये बीजेपी वाले खतरनाक है, चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ. 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक योजना आणल्या, उज्ज्वला योजना आणली, आयुष्य योजना आणली, किती योजनांची नावं आहेत. मी खुल्या सभेत विचारतो, आम्ही एका तरी योजनेमध्ये दलित मुसलमानाला योजनेचा लाभ घेता येणार नाही असं कुठे म्हटलं का? असं कुठे केलं का? आहे उदाहरण? कुठे नाही आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आम्ही सगळ्या योजना सगळ्यांकरता केल्या, पण आमच्याबद्दल अपप्रचार करतात. मी नेहमी सांगतो की कुठलाही माणूस गरीब असतो, त्याला जात पंथ धर्म भाषा नसते. गॅसचं सिलेंडर, पेट्रोल, डिझेल ज्या भावामध्ये हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, बहिणींनो, तुमचं भविष्य बदलवायचं असेल, देशाला समृद्ध संपन्न करायचं असेल, विश्वगुरु बनवायचं असेल, तिसरी महाआर्थिक शक्ती बनवायचं असेल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल आणि हा देश सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचा असेल, या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील, आतंकवादाला संपवायचं असेल, अशी ताकद या देशात निर्माण करायची आहे. कोणी शत्रू राष्ट्र आपल्याकडे डोळे वटारून पाहू शकत नाही, अशी ताकद आपल्याला निर्माण करायची आहे. तो देश निर्माण आपण केलेला आहे, पण आज अपप्रचार करतात. मी काश्मीरमध्येच केवळ 2 लाख कोटी रुपयाची कामं करतो, 25 टनेल बांधतोय. आशियामधली सगळ्यात मोठी टनेल झोजिला तिथे बांधतोय. आम्ही कधी भेदभाव नाही केला. ज्यांनी मत दिलं त्यांचीही कामं केली, ज्यांनी मतं दिली नाही त्यांचीही कामं केली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे आणि म्हणून मी आपल्याकडे आलोय की ही निवडणूक स्मिताताईंच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाहीये. ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. जर तुमचा भविष्यकाळ चांगला करायचा असेल, तुमचा सुखांक वाढवायचा असेल, गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करायची असेल, शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न करायचं असेल, सिंचनाच्या सुविधा वाढवायच्या असतील, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करायचे असतील आणि या देशाचं हे सामाजिक आर्थिक चित्र बदलवायचं असेल तर एकच पर्याय आहे की मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आणा, तरच तुमचं भविष्य बदलणार आहे, नाही तर मग धोकाच आहे. मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा स्मिताताई अतिशय उत्तम कार्यकर्त्या, कार्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. प्रामाणिकपणे त्यांनी पक्षाचं काम केलं आणि एवढंच नाही तर तुमचे सगळे प्रश्न लोकसभेत मांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. तुमचे प्रश्न सोडण्याची ताकद आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, मोदींची गॅरंटी आहे आणि माझी पण गॅरंटी आहे. आम्ही दोघंही त्यांच्या मागे उभा आहोत. त्यामुळे जळगाव निघालेली सुपरफास्ट एक्सप्रेस ही काही घंट्यातच दिल्लीत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तर आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला जळगाव वाल्यांकरता सुरत वरून कनेक्टिव्हिटी दिली आहे. 1 लाख कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि आता नवीन रस्ता बांधतोय सुरत वरून नाशिक, नाशिक वरून अहमदनगर, अहमदनगर वरून सोलापूर, सोलापूर वरून कर्नूल, कर्नूल वरून कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, कोचीन, त्रिवेंद्रम आणि मग सुरत वरून पुढे दिल्ली, दिल्ली एक्सप्रेस हायवे, दिल्लीवरून दिल्ली कटरा हायवे, डायरेक्ट कटरा, तिथून 18 टनेल बांधल्यात. श्रीनगर, श्रीनगरवरून झेडमोर टनेल वरून झोजिला, झोजिलावरून सरळ लद्दाख आणि लेह, आणि लद्दाख लेह वरून पुन्हा 8 टनेल बांधायला सुरुवात केली आहे.
तिथून डायरेक्ट हिमाचल प्रदेशामध्ये मनाली, आणि मनालीला जायला मनालीवरून रोहतांग पास जायला 3.5 तास लागायचे. आम्ही अटल टनल बांधली, आता 8 मिनिटात जातो, 8 मिनिटात. म्हणजे काश्मीर से कन्याकुमारी तक. आणि तुम्ही आता इथून सुरतला जुळले का कन्याकुमारीला जाऊ शकता आणि तिकडे काश्मीर, लडाख, लेह पर्यंत जाऊ शकता. 4 लेन एक्सप्रेस हायवे ऍक्सिस कंट्रोल, 120 किलोमीटरच्या स्पीडनी आपली गाडी घेतली, बसले की पोहोचले तिकडे. मला अनेक लोक जुन्या गाड्या विकत घ्यायला लागले. केवळ आम्ही रोड नाही बांधले, आपली श्रद्धास्थान आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री 12,000 कोटीचा रस्ता बांधला. मी मानस सरोवरचा रस्ता 90% बांधून पूर्ण केला. आता चीन मध्ये जायची गरज नाही, नेपाळ मध्ये जायची गरज नाही. तर मानस सरोवरला जर जायचं असेल तर उत्तराखंड मधल्या पिथौरागड पासून नेपाळ आणि चीनच्या सीमेच्या बाजूनी जिथे -8 डिग्री टेम्परेचर आहे, तिथून मानस सरोवर पर्यंतचं 90% काम झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातलं पंढरपूर, आपलं श्रद्धास्थान, देव आळंदी 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग बांधला आहे. तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, माहूर, आपल्या सगळी तीर्थस्थानं चांगल्या रस्त्याने जोडली आहे. कारण आपल्या देशात तीर्थाटन वाढलं पाहिजे. आपली संस्कृती, इतिहास, विरासत महान आहे. हा देशाची संस्कृती आमच्या सगळ्यांची शक्ती आहे आणि हा देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हेच आमचं मिशन आहे. आणि हे पूर्ण करण्याकरता आपण सगळ्यांनी स्मिताताईंना प्रचंड मताने विजयी करावं, कमळाच्या फुलाची बटन दाबावी आणि रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने त्यांना विजयी करावं, ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलोय. 10 वाजेपर्यंत वेळ आहे, आता 5 मिनिटं कमी आहे. त्याच्या आधीच मी आपलं भाषण संपवतो. पुन्हा एकदा स्मिताताईंना खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आणि माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.